महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत। घर, शाळा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं कुठेही सुरक्षिततेची खात्री नाही। दररोज अशा बातम्या ऐकायला मिळतात ज्या मनाला धक्का, राग, दुःख देतात। आणि अशाच एक घटनेची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात झाली आहे। अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला केला गेलाय आणि आरोपी फरार आहे। नेमकं संगमनेरमध्ये काय घडलंय आणि पुढे काय कारवाई होत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता 6वी शिकणाऱ्या एका 11 वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ऍसिड हल्ला केला आहे। संगमनेरमधील वडगाव पान या ठिकाणी शाळेत ही मुलगी शिक्षण घेत होती। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळी भरतात। सकाळी 11:30 ते 12:45च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही मुलगी सायकलवरून आपल्या घराच्या दिशेने निघाली होती। गावच्या रस्त्याने जात असताना एका अज्ञात युवकाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवलं। काही समजण्याच्या आतच त्या नराधमाने या चिमुकलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं। यानंतर त्याने तिथून पळ काढला। या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली। तिने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले। नागरिकांनी तिला प्रथम स्थानिक डॉक्टर जंबूकर हॉस्पिटलमध्ये नेलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे। सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीच्या शोधासाठी 10 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। डॉक्टरांच्या माहितीनुसार मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याच्या बाजूने 7% भाजला आहे। सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे। अशी धक्कादायक घटना घडल्याने या घटनेवर राजकीय स्तरातूनही तीव्र संताप व्यक्त होत आहेत। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेरमधील तळेगाव फाटा वडगाव पान येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी हजारो संगमनेरकर उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूने हल्ले। अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतात, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले। या घटनेच्या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता। राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला। स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली आहे। काल संगमनेर जिल्ह्यामध्ये एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा स्थगन देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? हे सगळी मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी, या टोळ्या ह्या खुलेआम असा क्राईम करतायत। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षाचं जर आपण पाहिलं रिपोर्ट NCRBचा, तर महिलांवरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ होते। ते ठाण्यामध्ये, आपल्या रायगडमध्ये असतानाचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड करा। डिझेल पेट्रोल विकले, आपल्याला कदाचित माहीत असेल, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता। आता अनेक ठिकाणी आहे, पण मी ते बोलेल कायदा सुव्यवस्थेवर। पण तो विनंती अशी आहे
की इतकी हिंमत त्या छोट्या बालिकेवर 12 वर्षाच्या 11 वर्षाच्या बालिकेवर एवढा मोठा तो ऍसिड फेकला जातो, आरोपी मिळत नाही. आणि यामध्ये जर ही घटना घडली, अध्यक्ष महोदय, आम्ही यासाठी स्थगन दिला की यावर चर्चा आत्ता सुरू झाली पाहिजे. या प्रकरणावर मुलीच्या आईने देखील गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने हा हल्ला केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. या प्रकरणानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. आपण समाज म्हणून फक्त हादरून बसणार की प्रत्यक्ष बदलासाठी प्रयत्न करू? घर, शाळा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणं खरं सुरक्षित आहेत का? पोलीस प्रशासन घटनांवर तत्परतेने कारवाई करत आहेत. मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं आता फक्त गरज नाही तर आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.